सर्वात आधी मी जेवढेही खेळाडू पूर्ण देशभरातनं इथे खेलो इंडिया यूथ इथे खेळामध्ये आलेले होते त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते। बिहार सरकारचं भारत सरकारच्या वतीने अभिनंदन करते। इथल्या मुख्यमंत्र्यांचं नितीश कुमारजींचं अभिनंदन करते की खूप चांगली व्यवस्था इथे देशभरातल्या मुलांसाठी खेळाडूंसाठी त्यांनी उपलब्ध करून दिली। आणि आज माझ्यासाठी पण खूप अभिमानाचा दिवस आहे की आज आपल्या महाराष्ट्र राज्याला आज पहिलं इथे बक्षीस मिळालेलं आहे। आज तो विनर ठरलेला आहे। पण त्याचबरोबर आज महाराष्ट्रासोबत हरियाणा असेल, राजस्थान असेल, अन्य राज्य असतील त्यांनी पण खूप चांगलं प्रदर्शन इथे केलेलं आहे खेळांमध्ये। आणि नक्कीच मला असं वाटतं की ह्या खेलो इंडिया यूथ गेमच्या माध्यमातून एक वेगळ्या राज्यांची ओळख आपल्याला बघायला मिळते, तिथली संस्कृती आपल्याला समजते, भाषा समजते आणि मुलांना पण एक चांगलं प्लॅटफॉर्म ह्या माध्यमातून मिळतं आहे। ते मी आदरणीय प्रधानमंत्रीजीचे पण खूप मनापासून आभार मानते की एक चांगली व्यवस्था खेलो इंडियाच्या माध्यमातून देशातल्या खेळाडूंना उपलब्ध करून दिलेली आहे। आणि परत एक वेळा महाराष्ट्राच्या सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा। या कालावधीमध्ये सुरू करू दिनांक दिनांक 4 ते 25 मे 2025 या कालावधीमध्ये बिहार राज्यामध्ये पटना, राजगीर, गया, भागलपूर आणि बेगुसराई या ठिकाणी झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचा 437 खेळाडू आणि 128 सपोर्ट स्टाफचा असा एकूण 537 खेळाडूंचा हा संघ या ठिकाणी सहभागी झालेला होता। आणि या संघाने गेल्या 15 दिवसामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये 58 सुवर्ण, 47 रौप्य आणि 43 कांस्य पदकं मिळवून प्रथम क्रमांक संपादन केलेला आहे। या यशामध्ये खेळाडूंचा खूप मोठा वाटा आहे। महाराष्ट्र शासनाचंही या ठिकाणी मोठं योगदान आहे की खेळाडूंना त्या पद्धतीनं सुविधा दिल्या जातात आणि त्या सुविधांचं खेळाडू या ठिकाणी सुवर्ण रूपानं, मेडल्सच्या रूपानं या ठिकाणी कामगिरी करत आहेत। मी या निमित्तानं खेळाडूचं मनापासून अभिनंदन करतो आणि शासनाचे या ठिकाणी आभार मानतो। आज हे आपल्याला हे जे दिसतंय याची पायाभरणी गेल्या 15-20 वर्षापूर्वी राज्य शासनानं केलेली आहे। गेल्या 20 वर्षांमध्ये क्रीडा विभागानं राज्य शासनानं जे काही क्रीडा विकासाची जी नांदी स्वप्नात बघितलेली होती त्यासाठी ज्या विविध उपाययोजना केल्या, त्यामध्ये खेळाडूंच्यासाठी विविध योजना असतील, क्रीडांगणं असतील, संघटनांच्यासाठी योजना असतील, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विजेत्यांच्यासाठी रोख रकमेची पारितोषिकं आहेत, तर हे संघटनांच्या आर्थिक सहाय्य आहेत। तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधाही खेळाडूंना वेळोवेळी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। या वेळोवेळी केलेल्या ज्या उपाययोजना आणि योजना राबवलेल्या आहेत त्याचंच हे फलित आहे।